नमस्कार. मी उल्हास गुप्ते. अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजी विषयी गप्पा मारतो. आज आपण भाग्यांक म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनासाठी होणारा उपयोग याविषयी बोलणार आहोत. संख्याशास्त्रात विविध अंगाचा विचार करताना भाग्यांकाचा विचार होणे आवश्यक आहे. तेव्हा भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारा एक अंक. यास भाग्यांक असे म्हणतात. मूलांक पाहताना आपण फक्त जन्मतारखेचा विचार करतो, परंतु भाग्यांक पाहताना जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो. भाग्यांकावरनं तुमची शारीरिक क्षमता, स्वभाव विशेष, विचार करण्याची पद्धत, आयुष्यातील बऱ्या वाईट घटना, उद्योगधंद्यातील चढउतार, वैवाहिक जीवनात आदी बाबतची योग्य माहिती मिळवता येते. त्यामुळे भविष्य निदान करताना मूलांका इतकीच भाग्यांकाचीही मदत होते. संख्याशास्त्रात मूलांकाबरोबर भाग्यांकाची जोड असेल तर खूपच खोलवर गोष्टीचा उलगडा होऊ शकतो व अचूक मार्गदर्शन करणे शक्य होते. खूप वेळा जन्मपत्रिकेत वेळा चुकीच्या अथवा बऱ्याच फरकाने मागे पुढे होतात. अशा वेळी संख्याशास्त्रातील भाग्यांकाचा व मूलांकाचा आधार भविष्य निदानाकरता बराच उपयोगी पडतो. भाग्यांक हा विविध अंकाच्या संस्कारातून तयार होत असतो. त्यामुळे मूलांक व भाग्यांक यात येणाऱ्या अंकाचे गुणधर्म सारखे नसतात, हे भिन्न असतात. म्हणजेच मूलांकाचा 4 अंकाचे वर्णन हे भाग्यांकाच्या 4 अंकाच्या वर्णनासारखे असणार नाही, ते भिन्न स्वरूपात आढळेल. कारण विविध अंकाच्या मिश्रणातून भाग्यांक तयार होतो, त्यामुळे त्याचे गुणधर्म भिन्न स्वरूपाचे आढळतात. उदाहरणार्थ 21/5/1948 ही जन्मतारीख घेऊ. 21 तारखेचा मूलांक 21 बरोबर 2 + 1 = 3. यामध्ये चंद्र अधिक रवी बरोबर गुरु म्हणजे चंद्र व रवी यांच्या मिश्रणातून गुरुचा अंक तयार होतो. या सर्व क्रियेतून 3 अंकाचा संबंध येतो. 2 + 1 = 3. 2, 1 आणि 3. परंतु भाग्यांक तयार करताना अनेक अंकाचे गुणधर्म मिश्रित होतात. ते खालीलप्रमाणे: 21/5/1948 बरोबर 2 + 1 + 5 + 1 + 9 + 4 + 8 = 30. म्हणजेच 3 हा भाग्यांक आला. आता 1 ते 9 भाग्यांकाचे स्वभाव वर्णन पाहू. भाग्यांक 5 परिवर्तनता ही यांच्या जीवनातील एक महत्वाची बाजू आहे. धडाडीनी प्रसंगानुसार सामोरे जाण्याची हिंमत या व्यक्तीपाशी उत्तम असते. विचार करण्याची तरेवाईक पद्धत, नवीन नवीन सुचणाऱ्या कल्पना यामुळे यांच्या बुद्धीचे कौतुक करावे तेवढेच थोडे असते. परिणामी त्या कल्पना कृतीत येणे मात्र फार मुश्किलीचे होऊन बसते. याला मुख्य कारण यांच्यातील आळशीपणा. कारण मुळात मेहनत घेणे यांना आवडत नाही व जमतही नाही. सगळ्या गोष्टी जवळचे मार्ग शोधत राहायचे व त्यांच्या दृष्टीने मोठमोठ्या योजना हाती घ्यायच्या. उत्साहाने सुरू करायच्या आणि तितक्याच निराशेने कायम ठप्प करायचे असे यांचे वर्तन असते. कारण यांचे चित्त ठिकाणावर नसल्यामुळे सगळ्या बाबतीत यांची धरसोड वृत्ती असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कुणी यांना मित्रत्वाच्या नात्याने काही 4 भल्या गोष्टी सांगितल्या तर त्यांची ऐकायची मुळीच तयारी नसते. कारण यांना कुणी उपदेश केलेला चालत नाही. त्यात स्वभाव अत्यंत हळवा, त्यामुळे कुणीही अधिक उणे बोलले तर चटकन त्यांच्या मनाला लागते. एका जागी बराच वेळ बसून राहणे, चिंतन करणे यांना बिलकुल जमत नाही. कारण यांच्यातला गप्पीदास एकदा का जागृत झाला की मग समोरच्याने ऐकत बसावे इतके सुंदर व्याख्यान देतील. मग तो विषय कोणताही असो, निरनिराळ्या विषयावर या व्यक्ती इतक्या फरड्या बोलतात की जणू काही त्या विषयातील अभ्यासकाशीच आपण बोलत आहोत असा भास होऊ लागतो. मात्र ह्या भाग्यांकाच्या व्यक्ती अतिशय जिज्ञासू व चौकस असतात. सतत नवीन नवीन विचारांचे चक्र त्यांच्या डोक्यात चालू असते. करमणुकीच्या या लेखन क्षेत्रातही ही माणसे विशेषत्वाने पुढे आलेली आढळतात. यांच्या विद्वत्तेप्रमाणे यांची आर्थिक आवकही उत्तम असते. यांच्यातील दुसरे प्रमुख अंग म्हणजे भ्रमंती, प्रवास करणे. प्रवासात नवीन नवीन व्यक्तीचा परिचय करून घेणे. जमेल तर त्या व्यक्ती भाषेचा अभ्यास करून त्या परिसरातील भाषा अवगत करणे यांना उत्तम जमते. त्यामुळे ह्या भाग्यांकाच्या व्यक्तींना स्वतःच्या भाषे व्यतिरिक्त अन्य काही भाषा उत्तम येतात. कुटुंब, नातेवाईक, परिवार व
मित्रांवर ह्यांचे जबरदस्त प्रेम असते. इतकेच नव्हे तर या लोकांसाठी कोणताही त्याग करण्याची वृत्ती यांच्यापाशी असते. परंतु वैवाहिक जीवनात मात्र या व्यक्ती तितक्याशा जबाबदारीने वागत नाही. त्यामुळे वैवाहिक जीवन जगत असताना बऱ्याच लहान मोठ्या अडचणीला धीराने तोंड द्यावे लागते. कारण पती पत्नीमध्ये परस्परांविषयी असणारा दृढ विश्वास यांच्या बाबतीत अभावानेच आढळतो. त्यामुळे खूप वेळा वैवाहिक जीवनात प्रामाणिकपणे वागूनही निराश जीवन जगण्याची पाळी कधी कधी या व्यक्तींवर येते. नवीन चालीरीती, नवीन फॅशन, नवीन उंची कपडे, अत्तरे वापरण्याचा या व्यक्तींना शौक असतो. त्यावर ही माणसे बराच पैसा खर्च करीत असतात. त्यामुळे आर्थिक आवक उत्तम असूनही पैशाची सतत चणचण भासते. पण या सर्वांवर मात करूनही ही माणसे जगत असतात. कारण निर्मळ दयावंताप्रमाणे ते जगाकडे पाहत असतात. त्यामुळे त्याच नजरेतून जगही त्यांच्याकडे पाहत असते. त्यामुळे यांच्यावर येणारे संकट यांची फार काळ परीक्षा पाहत नाही. ज्यांचा भाग्यांक 5 आहे अशा व्यक्तींचा मुलांक जर 1, 3, 6 व 9 असेल तर अशा व्यक्ती विशेष भाग्यवान ठरतात. यापुढे आपणही न्यूमरॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह. नमस्कार.